चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं। जी हाँ, पहली गेंद पर ही रनआउट के लिए यूडीआरएस सिस्टम का इस्तेमाल करने की मांग यहाँ पे अंपायर जी की तरफ से। क्या यहाँ पे रनआउट के रूप में पहले ही गेंद पर बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे या एक रन यहाँ पे पूरा हो चुका है? अब ये यहाँ पे देखा जाएगा। चारों तरफ हम देख सकते हैं क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के दीवानों का हुजूम यहाँ पे नज़र आता हुआ। 3:10 हो चुके हैं और इस तपती हुई धूप में भी क्रिकेट का मज़ा, क्रिकेट का लुत्फ़ उठाने के लिए तमाम क्रिकेट के दीवाने यहाँ पे आ चुके हैं। और तीसरे अंपायर जी का यहाँ पे इशारा आ चुका है। अंपायर जी आउट करार दिया है। तीसरे अंपायर जी का इशारा आ चुका है। रनआउट के रूप में यहाँ पे बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा। बहुत ही खराब स्थिति यहाँ पे नज़र आ रही है। बिलीव नहीं कर रहे हैं दोनों भी खिलाड़ी कि ये हमने क्या किया, क्योंकि एक रन चुराना चाहते थे और कमाल की फील्डिंग, उसी के साथ उसी एक्शन में थ्रो भी देखने को मिला और इसी के कारण यहाँ पे रनआउट के रूप में पहली गेंद पर मैदान से बाहर जाते हुए बहुत ही निराश और बहुत ही नाराज मन से बल्लेबाज ऋतिक माली। कोई गेंद खेलकर ऋतिक माली मैदान से बाहर जा चुके हैं और उनके खेमे में देखिए बहुत ही सन्नाटा भरा वातावरण। हालांकि 5 ओवर का मैच है, इतनी जल्दबाजी करना क्या मुनासिब था, ये सवाल या निशान ज़रूर है। मगर अक्सर हम देख सकते हैं कि 5 ओवर के मैच में थोड़ी सी जल्दबाजी होती है और जल्दी का काम शैतान का अति घाई संकट आते, ये अक्सर हमने सुना, मगर उसका अवलंब करते हुए बहुत कम मरतबा देखने को मिलता है। विकी पाडगे जिन्होंने इस प्रतियोगिता में एक मेडन ओवर भी किया है, वही गेंदबाज अबदानी जी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर 30 गज के दायरे में यहाँ पे करने आए हैं। इसी बीच दोन्ही संघांचे 12वे खेळाडू, पुन्हा एकदा विनंती असेल तुम्हाला की आपण लवकरात लवकर आम्हाला ज्वाइन करायचं आहे। और ये देखिए फिर से एक बार दूसरी गेंद के ऊपर भी यूडीआरएस सिस्टम का इस्तेमाल करना पड़ा है अंपायर जी को, क्योंकि उनके भी दिल और दिमाग पर ये शक की सुई ज़रूर आती हुई और इसी वजह से किसी भी टीम का नुकसान न हो, इस वजह से उन्होंने तीसरे अंपायर को पुकारा है। पुन्हा एकदा विनंती असेल दोन्हीही संघांच्या हेलो, प्रेरणा 11 खैरवाडी संघाचे 12वे खेळाडू, तीसरे अंपायर का यह इशारा, जी हां, आउट करार दिया है। बैक टू बैक 2 बल्लेबाज 2 गेंदों पर मैदान से बाहर जा चुके हैं। अब निराशा के बादल मंडराते हुए, देखिए मैं उसी की बात कर रहा था, आपने बहुत जल्दबाजी की है और इतनी जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा, संभल कर खेलना होगा। ये दोनों भी टीमों के लिए बहुत ही क्रूशल मैच है, सेमीफाइनल का मैच आप खेल रहे हैं और इतनी जल्दबाजी की है कि ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो आउट हुए थे और विकेट कीपर का बहुत ही गहरा अपील, बहुत ही ज़बरदस्त अपील, और इस अपील को उठा के लिया अंपायर जी ने। खैरवाडी संघाचे कर्णधार, पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती आहे की आपला 12वा खेळाडू जर आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल
खैरवाडी संघाचे संघनायक, माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला असेल. प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. इस बीच नए बल्लेबाज आए हैं चेतन. जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, बैक टू द बॉलर खेला था. फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है. अभी भी यहाँ पे खाता नहीं खुला. लगातार 3 गेंदें हो चुकी है. 2 गेंदों में पहली 2 विकेट यहाँ पे चटका लिए है. और यहाँ पे विकी पाडगे की ये बिंदी गेंद, विकी पाडगे ने अपने जौहर दिखाए हैं, अपनी कलात्मक और कौशल्यपूर्ण गेंदबाजी का नजराना पेश किया है. इसमें दबा हवा में गेंद, फिर से एक बार, ओहो, बाल बाल बच गए. शॉर्ट फाइन लेके फील्डर अगर थोड़ा सा शॉर्ट फाइन लेके फील्डर थोड़ा सा दूर थे और इसी वजह से उस गेंद के नीचे पहुंचने में उन्हें देरी हुई और इसी वजह से देखते देखते 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है. ये पहला रन चेतन मात्रे के बल्ले से आता हुआ और अपने टीम का भी ये पहला रन. 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है विकी पाडगे ने. 30 गज का दायरा जब मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, सही मायनों में एक कौशल्यपूर्ण गेंदबाजी, कलात्मक गेंदबाजी, हुनर वाली गेंदबाजी. और ये गेंदबाजी ऐसे ही नहीं आती, ये कला ऐसे ही नहीं आती. उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत मशक्क़त करनी पड़ती है. अपनी ज़िंदगी का बहुत सारा वक्त क्रिकेट के लिए और क्रिकेट के मैदानों पर गुजारना पड़ता है. 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है. वेरी वेल डन विकी, कमाल की गेंदबाजी, छन्नाटेदार गेंदबाजी, ऑस्टनिशिंग गेंदबाजी. जी हाँ, इसमें दबा ढीले हाथों के साथ यहाँ पे द्वारकानाथ ने उस गेंद का सम्मान किया, उसे कवर के क्षेत्र पर पुश किया. पुश करो और खुश रहो. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सेमीफाइनल का ये मैच दूसरे सेमीफाइनल का मैच में कहूँगा और ये मैच दोनों भी टीमों को जीतना बेहद ज़रूरी है. अंतिम मैच अगर खेलना है, फाइनल मैच का एक्सपीरियंस अगर लेना है, उसका लुत्फ उठाना है, तो आपको यहाँ पे कुछ ना कुछ अलग करना होगा, अलग सोचना होगा. इसलिए मैंने लास्ट मैच में भी कहा था, आपकी सोच कैसी है, आप किस तरह से सोचते हो, आपका नज़रिया कैसा है, उसी के ऊपर ये डिपेंड करेगा. क्योंकि आप सभी ने मेहनत तो की है और मेहनत आपकी रंग भी लाएगी, मगर उसके लिए आपको परफॉर्म तो करना पड़ेगा. इसी बीच नए गेंदबाज आए हैं. दूसरा ओवर लेके अल्पेश पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. 30 गज का दायरा यहाँ पे अभी भी मौजूद रहेगा. 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर खड़े रहेंगे. देखिए लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात, उसी के साथ एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अब यहाँ पे थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए देखिए एक शॉर्ट मिड विकेट भी लिया है और एक डीप मिड विकेट भी लिया है. शॉर्ट स्क्वायर लेग द्वारकानाथ भोई के लिए. द्वारकानाथ भोई ने कमाल की बल्लेबाजी की है. हालांकि 40+ हो चुके हैं, मगर अपने फिटनेस को बरकरार रखा है. उन्होंने अपने फिटनेस के ऊपर काम किया है, अपने डाइट के ऊपर काम किया है और क्रिकेट से लगाव, क्रिकेट के प्रति प्यार उनका हमेशा अच्छा लगता है. जी हाँ, इस मरतबा पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली, उसे कट करने की कोशिश कर रहे थे, उस गेंद का पीछा किया था, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई संपर्क नहीं है. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए. जो बल्लेबाज इस मैदान पर और इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, वही बल्लेबाज फिर से एक बार यहाँ पे नाकाम रहे. ये तीसरा झटका लगता हुआ. सभी को यह सवाल ज़रूर सताता होगा कि क्या यही है विकेट है जिस विकेट के ऊपर लगातार 3 छक्के हमने बहुत मरतबा देखे, जिस मैदान के ऊपर बल्लेबाजों का बोलबाला रहा और यहाँ पे गेंदबाजों की पिटाई हुई, मगर अब यहाँ पे गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर सर चढ़कर बोलते हुए
जो बल्लेबाज यहाँ पे कमाल की बल्लेबाजी कर गए थे, जिनके खाते में एक 50 सा भी है इस प्रतियोगिता में, उन्होंने 50 का आंकड़ा भी छुआ था व्यक्तिगत रूप से, वही बल्लेबाज द्वारकानाथ आउट हो चुके हैं। द्वारकानाथ आउट होने के बाद ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। चेतन म्हात्रे का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं। सुशील म्हात्रे स्ट्राइकिंग एंड पर, विकेट कीपर देखिए किस तरह से वहां पे तैनात है। जी हाँ, बिल्कुल समझ से परे, कभी गेंद अंदर की तरफ मुड़ रही है तो कभी गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही है। कौन सी गेंद कहाँ जाएगी उसका अंदाजा लगाने में यहाँ पे विवश होते हुए बल्लेबाज डबल माइंड खेल रहे हैं। 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। विकी पाड़गे ने पहले ओवर में काफी प्रभावित किया, मात्र 2 रन खर्च किए और यहाँ पे अल्पेश पाटिल भी अपनी ये कलात्मक गेंदबाजी दिखाते हुए इस मरतबा मिड विकेट के ऊपर से खेला है। डीप मिड विकेट में भी फील्डर तैनात और बहुत ही बढ़िया फील्डिंग डीप में, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर फिर से एक बार संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन। 5 ओवर का ये मुकाबला है। यहाँ पे साझेदारी पनपनी होगी। अगर अच्छी साझेदारी यहाँ पे करेंगे, धीरे धीरे 2-3 ओवर तक यहाँ पे खेलते रहेंगे तो आपकी भी आंखें जमने में देर नहीं लगेगी और उसके बाद आप बड़े शॉट खेल सकते हो, मगर आपको अब यहाँ पे संभल कर खेलना होगा। जी हाँ, स्लोवर वन, हवा में लहराती हुई गेंद फिर से एक बार सीधा 2 टांगों के बीच में जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था बैक टू द बॉलर। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। अंतिम 1 गेंद इस ओवर की आना बाकी। 5 गेंदों में 1 सफलता अर्जित की है और मात्र 1 रन खर्च किया है। ओहो, इस मरतबा तेज तर्रार गेंद गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद बिजली की रफ्तार से निकल गई और विकेट के पीछे विकेट कीपर का बहुत ही शानदार प्रदर्शन। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 2 रन और इस ओवर में मात्र 1 रन, कुल मिला के 3 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। चलिए फिर से एक बार हम चलते हैं डीजे मास्टर के पास, डीजे प्रणय। खेल रहे हैं और सगे भाइयों की जोड़ी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हमने अक्सर देखी है। इसी बीच विकी पाड़गे आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। पहले ओवर में काफ़ी कुशलता के साथ और अनुशासित गेंदबाजी करते हुए नजर आए थे विकी। वही विकी फिर से एक बार बॉलिंग मार्क पर नजर आते हुए अब यहाँ पे 30 गज का दायरा भी हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। डीप में तकरीबन 5 फील्डर नजर आ रहे हैं। जी हाँ, बॉलिंग मार पे कुछ न कुछ यहाँ पे दिक्कत पेश आई और इसी वजह से अपने आप को रोका विकी ने, मगर चारों तरफ धावीर चषक का ये सेमीफाइनल देखने के लिए देखिए तमाम क्रिकेट के दीवाने, क्रिकेट से लगाव रखने वाले, क्रिकेट के प्रति जिनके दिल और दिमाग में बहुत सारा प्यार है, वो सारे क्रिकेट के रसिक यहाँ पे आ चुके हैं। उनका मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा। कमाल का ये मैच होने की संभावना, मगर पहले ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों ने निराश किया है। द्वारकानाथ भोई, उसी के साथ ऋतिक माली और दिनेश जठार। अब चेतन म्हात्रे और सुशील म्हात्रे, इन 2 सगे भाइयों को अपनी टीम की नैया जो लड़खड़ा रही है, जो गोते खा रही है, उसे साहिल पर लगाना होगा। किसी भी हालत में धीरे धीरे यहाँ पे रन इकट्ठा करने होंगे और जैसे ही आपकी आंखें जम चुकी होगी तब आप बड़े स्ट्रोक खेल सकते हो, क्योंकि मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे आ चुका है जो कि स्वाभाविक रूप से आ ही जाता है। जी हाँ, मगर गेंदबाजी कमाल की हो रही है। करे तो क्या करे इसी विवंचना में। फिर से एक बार ये गेंद परफेक्ट यॉर्कर, उसे खोद कर खेला था ज़रूर, मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुशील खेल रहे हैं 2 रन बनाकर, जबकि चेतन खेल रहे हैं 1 रन बनाकर। तीसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का ये मुकाबला हम सभी देख रहे हैं। धावी चषक 2024 ड्रीम्स क्रिकेट अलीबाग इस YouTube चैनल के जरिए से
आप मोबाइल पर भी ये मैच देख सकते हो। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में थी, मगर यहाँ पे जीवन दान तकदीर का साथ मिला और देखते देखते गेंद सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ पहला चौका। संघर्ष तो करना होगा, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, संघर्ष के अलावा आपके पास कोई चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है। जी हाँ, इस मरतबा देखिए जबरदस्त शॉट है, मगर गेंद बहुत देर तक हवा में और फिर से एक बार जीवन दान डीप स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच लपकने का मौका था, मगर उनके हाथों को ब्रश करती हुई ये गेंद लैंड हो चुकी है और जीवन दान यहाँ पे लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरा जीवन दान। 3 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है और कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। देखिए, आपको संघर्ष करना होगा। 2 टीमें जब खेल रही है तो एक टीम हारेगी, एक टीम जीतेगी, मगर आपने संघर्ष कितना किया, ये जरूर इसकी चर्चा होगी। और इसी वजह से सम्माननीय सुभाष दादा इंगले, इनकी ये टीम जिन्होंने ये स्पॉन्सर की है। जी हाँ, फिर से एक बार हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 12 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। और उसी के साथ अवधेश प्रजापति, ये भी टीम ओनर है भुवनेश्वर के, मैं उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा। विकी पाड़गे ने मगर कमाल कर दिया है, मात्र 10 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं, बहुत ही किफायती और कंजूस यहाँ पे गेंदबाजी करते हुए। जी हाँ, आगे के तरफ खींचा था, दावत दी थी, मगर गेंद टप्पा खाने के बाद फिर से एक बार कट होकर बल्लेबाज को चकमा देने के बाद विकेट कीपर सुराग के पास कमाल की विकेट कीपिंग। विकेट के पीछे भी एक होनहार खिलाड़ी होना बेहद जरूरी होता है। सुराग ने अब तक काफी प्रभावित किया है विकेट के पीछे, क्योंकि जो भी डायरेक्शन होता है, जो भी एक सजेशन होता है, वो हमेशा देते रहते हैं कि बल्लेबाज किस तरह से खेलते हैं, बल्लेबाज किस तरह पर मारना चाहते हैं, उसका एक अंदाजा हमेशा वो गेंदबाजों को देते रहते हैं। और इसी का रीजन, इसी का कारण यहाँ पे ये हुआ कि विकी पाड़गे पूरी तरीके से छाए हुए दिखाई दिए। देखते देखते विकी पाड़गे का अपना यहाँ पे 2 ओवर उन्होंने खत्म किए हैं और पहले ओवर में 2 रन और दूसरे ओवर में 9 रन कुल मिला के विकी ने खर्च किए हैं 11 रन और टीम का स्कोर जा पहुंचा है मात्र 12 रन। अल्पेश पटेल ने जो पहला ओवर किया था टीम की तरफ से, दूसरा ओवर अल्पेश पाटिल ने जो दूसरा ओवर किया था, उन्होंने मात्र 1 रन खर्च किया था, वो भी काफी किफायती और कंजूस रहे। तीन रन 3 विकेट के नुकसान पर 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर का यह मुकाबला है। इसी बीच हम देख सकते हैं नए गेंदबाज आए हैं, जयेश सुटे। जय सुटे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं और अब यहां पे थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए दिखाई दे रहे हैं। लॉन्ग ऑफ के जो फील्डर थे उनको फिर से एक बार 30 गज के दायरे के अंदर यहां पे तैनात किया है। मात्र 12 रन स्कोर कार्ड पर। यहां पे क्रिकेट के दीवाने यही चाहेंगे कि यहां से और जो 2 ओवर है उन 2 ओवर में कम से कम 30 रन अगर जुटा लेते हैं बल्लेबाजी करने वाली टीम तो 40 का आंकड़ा यहां पे छू सकते हैं। जी हां, इस पर दबा फुल टॉस गेंद सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा छक्का। खुश येण्यावरची धावसंख्या धावफलकावर नाही आहे। 18 धावा झाल्यात, अजून येणारे 5 चेंडू असतील बाकी। अशी धुवाधार फलंदाजी नक्कीच सुशील याला करावी लागेल।
सुशील म्हात्रे अँड म्हात्रे कंपनी वरवटणे फेमस. मात्र त्यांना फेमस करायचं असेल तर सुभाषदादा इंगळेला तडाखा दाखवा लागेल, गोलंदाजावर हल्ला चढवावा लागेल आणि तरच धावा येतील. एक तडाखा आला, अजून 5 चेंडू बाकी आहेत. मोठी फटक्यांची अपेक्षा असतील. सुभाषदादा इंगळे सुद्धा वाट पाहत असतील. हा चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये अति चलाक अति हुशार अल्पेश पाटील आहेत मागे आणि तेच एकच धाव देतील. धाव फलकावर धावा होतात त्या 19 धावा झाल्यानंतर काहीशी परिस्थिती थोडी नाजूकच आहे. मात्र या नाजूक परिस्थितीतून आपण संघाला सावरावं लागेल. चेतन म्हात्रे त्याला तो पहिला दिवस आठवा लागेल ज्या दिवशी आपला संघ क्वालिफाय झालाय. त्याच्या बॅटीतून आलेले ते षटकार पुन्हा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील का, हा प्रश्नचिन्ह असेल. गोलंदाज जयसुटे आपल्या षटकातील पुढचा चेंडू खोला टाकला, त्याला पाठवला सीमा रेषे बाहेर आला. दिमागदार या स्पर्धेतील एक मोर उठवणारा षटकार. बॉलिंग आपण पाहिली तर मध्ये अल्पेश पाटीलची गोलंदाजी केवळ 1 धाव दिली होती. धूम मचाले खारापटी संघाकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पण मात्र या संघासाठी ती गोलंदाजी सुद्धा तारक ठरली. मात्र जयसुडेवर हल्ला चढला. 3 चेंडू 13 धावा आल्यात. अजून धावा चेतनला वसूल करावं लागतील. तरच खैरवाडी संघ या स्पर्धेत येईल. स्पर्धेला मजा येईल. जय आपल्या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटनी खेळायचा होता. लेग साइडला गेलाय चेंडू. चेंडूचा पाठलाग करणार अल्पेश पाटील. मात्र त्याच्या आधीच्या क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावापासून रोखू शकत नाही. धाव फलकावर धावा येतात त्या 27 आल्यात. अजून 2 मोठे फटके पाहायला मिळतील का? 35, 33, 34 धावा होतील का? पाहावं लागेल. YouTube वर आवाज कमी येतोय आणि हा आवाज वाढवावा लागेल. चेतन म्हात्रेच्या बॅटीतून आला हा एक दिमागदार तडाखेबंद फटका आणि देऊन जातोय धावा 6. प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी डीजे. आलेले नाहीत. रंजकता पाहिजे. पहिला 2 षटक 3 षटक आले नक्की स्वयंभू भुवनेश्वर साठी. पण मात्र शेवटचे 2 षटक येतील का प्रेरणा येऊन खैरवाडी संघासाठी? पाहावं लागेल. जयसुटेवर हल्ला चढवलाय. 5 चेंडूत 21 धावा खर्च केला. आपल्या षटकाची सांगता आणि आपल्या इनिंगची सांगता कशा प्रकारे चेतन करेल, कशा प्रकारे करेल याचा प्रत्युत्तर मैदानात पाहतो. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. दिमागदार चौकार. या स्पर्धेला आकार आलाय. धावसंख्येला आकार आलाय. धाव फलकावर धावा येतात 37 आणि जिंकण्यासाठी 38 धाव. अजून 1 षटक आहे. अजून 1 षटक आहे. मैदानात पाणी पोचवा. या षटकात आल्यात 25. जरा सुभाषदादा इंगळेंच्या पण जरा जीवात जीव आला असेल. संघ नाजूक अवस्थेत होता. माईक माझ्या हातात आला. अवस्था बिघडली. तुम्ही ICU मधनं जनरल वॉर्ड मध्ये आलात. अजून तसा जनरल वॉर्ड मध्ये राहावं लागेल. सामना तसाच आहे कारण 10वी चषकात अन्याय होत नाही आणि रसिक प्रेक्षकांची मायुसी तर कधीच होत नाही. आपण ती प्रत्येक दिवशी त्याचा प्रत्यय घेतलाय, अनुभवताय, म्हणून तुम्ही सर्वजण येताय. हे माहित आहे तुम्हाला. हे माहित आहे तुम्हाला. मग बघताय काय आपल्या या चॅनलला अर्थात ड्रीम्स क्रिकेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. काढा फोन, काढा ड्रीम्स क्रिकेट ओपन करा. मग तिथं खाली या, तिथं सबस्क्राईब बटन आहे. ते सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. ड्रीम्स क्रिकेट. कौस्तुभ पाटील आपला हक्काचा माणूस अलिबागकर आहे. कोकणकर किती प्रेमळ असतो याचा प्रत्युत्तर आपण आलाय. त्याने इथं डिक्लेअर केलंय 1 लाख सबस्क्रायबर झाले ना तर 3 ते 5 वर्ष दहावीराची सेवा म्हणून 10वी चषकाला मी मोफत ही सेवा देणार आहे. आतापर्यंत आम्हाला या स्पर्धेसाठी 50,000 रुपये खर्च येतोय. 50,000 रुपये वाचणार आहेत. सबस्क्राईब करायला विसरू नका.
50,000 रुपयात दहावीर मित्रमंडळ तुम्हाला काय देईल? आता सावली दिलंय, पुढच्या वर्षी अजून वेगळं काहीतरी देईल. हा दहावीर मित्रमंडळ विश्वास आहे. अविरत 12 वर्ष ही सेवा चाललंय, अविरत 12 वर्ष सेवा चाललंय. या दहावीर चषकात ना करोना आला ना करोना थांबला, पण हा चषक थांबणं नाहीये. 12 वर्ष तुमच्यासाठी पर्वणी येते. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, दहावीर महाराजांना आशीर्वाद घ्या आणि या स्पर्धेला उत्तंड प्रतिसाद द्या. शेवटचा षटक, निर्णायक षटक, गोलंदाजी मार्कवर. नाव आहे ओंकार टवटे. याने सुद्धा या मैदानावर भरपूर असे पराक्रम केलेत. त्या पराक्रमाची त्याला पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल, आठवावे लागेल. बाजू प्रभू देशपांडेंचा तो पराक्रम आठवावे लागेल, ती प्रावणखिंड, आणि तशाच प्रकारचं करावं लागेल इथं त्याला द्वंद्व युद्ध. हा चेंडू आडव्या बॅटने पाठवला स्क्वेअर क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आता मात्र करणार नाही चुकी, घेतलाय झेल आणि समाप्त केलाय चेतन म्हात्रेचा खेळ. अंदाज राज पाटील. राज अभी नाही तो कभी नाही. राजला ही संधी प्रेरणा येलूच्या माध्यमातून खोली झालंय. द्वारकानाथ बोय ऋतिक हिरोस फ्लॉप ठरलेत. तुला सुपरस्टार सुपर डुपर हिरो व्हायचा असेल ना तर मात्र जबरदस्त खेळी करावी लागेल. एक चेंडू आणि 3 धावा. तो उडालेला झेल, केलेल्या 2 धावा आठवाव्या लागतील. सुभाष इंगळेची जी छाती फुगली ना ती तशीच ठेवायची असेल तर तुला या सामन्यात सुद्धा तशीच बारदार खेळी करावी लागेल. ओंकार टवटे काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी केवळ कोणती धाव न करता फलंदाज बाद केलाय. हा कव्हर क्षेत्रातून उडवलाय मात्र मुन्ना. खाकी वर्दीतील आपला माणूस पोलीस आपला खाक्या दाखवतो, घेतोय झेल, समाप्त करतो याही फलंदाजा खेळ. $99,000 झालेत. तुमचा नंबर आलाय, सबस्क्राईब करा. खरंच दहावीर महाराजांना घरूनच नमस्कार करा. जर आपण हा चॅनल लाईव्ह बघत असाल तर खाली जा, सबस्क्राईब बटन दाबा, 1 लाखाच्या जवळ घेऊन जा. ही स्पर्धा तुम्हाला अविरत याच चॅनलवर पाहायला मिळेल. कौस्तुभ पाटील यांचा डिम्स क्रिकेट विसरू नका, सबस्क्राईब करा. शेजारला सांगा, मित्राला सांगा. 1 लाखाचा टप्पा आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओंकार टवटे. हा 13वा गोलंदाज आहे हॅट्रिकच्या मोठ्यावर, पण अजूनपर्यंत हॅट्रिक झाली नाही आहे. या पर्वातली हॅट्रिक नोंदवेल काय ओंकार. नाव आहे ओंकार टवटे. आपल्या षटकातील 3रा चेंडू उचललाय विकी पाडगेच्या हातात, झाले हॅट्रिक. 13वा गोलंदाज, 12व्या पर्वातील पहिली हॅट्रिक ओंकार टवटेच्या नावात. बाजू प्रभू देशपांडेजी, त्याला पावनखिंड आठवली, मग तो त्याचा पराक्रम बाजू प्रभूंच्या त्याच्या अंगात संचारला आणि म्हणूनच ही हॅट्रिक नोंदवली गेली आहे. ओंकारचं टवटेचं करूया कौतुक.
आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज गोलंदाज ओंकार टवटे. यावेळेला आडव्या बॅटने हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आलाय दिमागदार या स्पर्धेला अजून शोभा वाढवणारा षटकार. इथं बांगो बांगो नाही, इथं मांगो मांगो, षटकार मांगो, विकेट मांगो, कुछ भी मांगो, पण प्रेक्षकांच्या मनासारखं कुछ तरी मागायला पाहिजे. ओंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू काहीसा प्रत्यय येते. आपण पाहतोय हवेचा झोत किती आहे याचा अंदाज फलंदाज तन्मय म्हात्रे 9:30 आले आले. चेंडू काय पद्धतीचा चेंडू आहे. दोन्ही हात करून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अति दक्ष पंच म्हणून तर ते आहे दक्ष आणि त्यांचं आहे सर्व गोष्टीवर लक्ष म्हणूनच आहे ते तटस्थ पंच. अतिशय सुंदर अँपरिंग पाहायला मिळतंय. ओंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्लोवर वन ऑफ साइडच्या खूपच बाहेर. पंच करतात दंडित मिळेल अवांतर धाव. अतिदक्ष पंच आहेत. पंचांची वाद घालायचं नाहीये. अजूनही सामना संपलेला नाही कारण अजून मी सामना जिंकलेला नाहीये. सामना चालू आहे. 5वं षटक चालू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहे. धाव फलकावर धाव आहे 45. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेरणा येऊ संघाच्या गोटातून. होऊ द्या टाळ्या, येऊ द्या आवाज. हा आवाज असेल नक्कीच तन्मय म्हात्रेसाठी आणि तन्मय म्हात्रेच्या साठी या टाळ्या आल्यात. हात तुमच्यासाठी आलाय बेधुंद पण मात्र घेतलाय झेल आणि समाप्त केलाय तन्मय म्हात्रेचा खेळ. आतिश शिंदेने घेतलेला झेल अप्रतिम झेल. आतिश सुद्धा करूया भुवनेश्वरच्या गोट्यातून कौतुक. वाजवा टाळ्या. अरे भुवनेश्वरकर वाजवा टाळ्या. सामना जिंकायचा आहे. मॅच जिंकायची आहे. ही टुर्नामेंट मध्ये पुढच्या फेरीत जायचं आहे. या चषकात अन्याय कोणावर होत नाहीये कारण समोर आहे त्रोहाचे आराध्य दैवत ज्यांना 350 वर्षापासून दिली जाते मानवंदना, सशस्त्र मानवंदना. ते आहेत आपले आराध्य दैवत धावीर महाराज आणि त्यांच्या कारणास्तव इथे कोणावर अन्याय होणार नाही. एखादा चुकीचा निर्णय जरी आला तो मात्र भरून काढला जाईल. अशा पद्धतीचा आपण नेहमीच पाहत असतो. वारेचा वेग वाढलाय. सामन्याचा वेग वाढेल काय. इथे मात्र आता कप सिरप घेऊन जयेश भोसले सुद्धा तयार झाले असतील कारण सामना रंगलाय. सामना जुंपलाय. खैरवाडी विरुद्ध भुवनेश्वर. ओंकार टवटे काय गोलंदाजी करतोय. नो चेंडू. एक अवांतर धाव आले. टाळ्या वाजवा. ही संधी आताच असेल परत नाही आहे. फलंदाजाचं मनधैर्य वाढवावं लागेल. तुम्हाला वाढवावं लागेल. कौस्तुभ पाटील यांचं मनधैर्य. डिम्स क्रिकेटला सबस्क्राईब करा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी होईल गोलंदाज ओंकार टवटे. हा चेंडू वेगावर स्वार. फलंदाजाचा घेतोय वेग. अतिशय चालाक सुराग दाभाडे आणि इथे अजून एक फलंदाज बाद होतोय. मिळतोय मोठा हादरा. लेगपायच्या स्वरूपात मिळेल 1 धाव आणि दुसऱ्या धावेवर होईल फलंदाज बाद आणि ही असेल विकेट क्रमांक 8.
टीम खेळ झालाय, हा पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध कसा असेल हे आपण ऐकूया, पण त्या दरम्यान ऐकूया एक सुमधुर गीत. आपण प्रेक्षक वर्गामध्ये जाऊयात आणि आज जाणून घेऊयात प्रतिक्रिया प्रेक्षक वर्गाच्या देखील. आज कशा रीतीच्या भावना आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून रोहाकरांच्या, या प्रत्येकाच्या भावना आपण जाणूयात. आज प्रेक्षकांमध्ये जाऊन आपण चर्चा करूयात ही स्पर्धा एकंदरीत कशी वाटते, कसं वाटते हे आयोजन. कारण प्रेक्षकांचेही पडसाद या स्पर्धेला आवर्जून चांगल्या रीतीचे पाहायला मिळालेत. या आपल्यासोबत एक अजून एक प्रेक्षक जोडतात, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. महत्वाचे काहीशी क्षण या स्पर्धेचे आपण जाणून घेतोय. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण आज आहोत, या चर्चा करूयात. ही 10वी चषक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कसं वाटतं हे आयोजन, कसं वाटतं हे नियोजन? आज शेवटचा दिवस आहे, काय म्हणाल स्पर्धेबद्दल? बोलण्याबद्दल तसं काहीच नाही. दहावीर महाराज की जय. दहावीर महाराज एक चांगली स्पर्धा आहे आणि आपली प्रत्येक जण प्रतिक्रिया उमटत असताना पाहायला मिळाल्या. दहावीर महाराजांबद्दल जय जयकार होत असताना पाहायला मिळाला. या अजून काहीशे प्रेक्षक आहेत का हे देखील बघूयात. महिला भगिनी देखील उपस्थिती नोंदवत असताना पाहायला मिळतात. आज सर्वच जण आलेत. आज प्रत्येकाने हजेरी लावणार या स्पर्धेला, कारण मानाचा करंडक 10वी चषक आज प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज आपण खेळाडूंशी चर्चा केली, आज आपण चर्चा केली अगदी त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली, प्रत्येक आयोजकांशी चर्चा केली, मोठ्या खेळाडूंशी चर्चा केली, मजरसीची चर्चा आपण केली आहे. एक चांगला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतलाय. चर्चा करूयात आपण अजून कोण आपल्याला कोणकोणते खेळाडू मिळतात, प्रेक्षक वर्ग मिळतात. कारण तो ड्रीम्स क्रिकेट एक मोठा इतिहास रचण्यासाठी निघालाय. या राणा आपल्या सोबत आहे. राणा देखील आपल्याला पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गामध्ये. एक मोठा खेळाडू रोहाचा आणि तो देखील प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळाला. या आपण चर्चा करूयात. राणा, काय म्हणशील, कसं वाटलं या वर्षीचं आयोजन? शेवटाकडे निघाली आहे स्पर्धा, स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि मॅच पण इथे सुंदर होतात. अख्ख्या रॉमध्ये असं मॅच नाही होत. अशा मॅच बघायला इकडे 10वी चषकला बघायला यायला. आज खुल्या गटातील खेळाडू खेळतात, कालही खुल्या गटामधून खेळाडू खेळायला पाहायला मिळाले. एकंदरीत आज खेळाडूंनी मोठी या वर्षीच्या हंगामामध्ये आपली उपस्थिती दाखवली. या खेळाडूंबद्दल आणि जो काही प्रेम या रोहेकरांनी आयोजकांवरती दिला त्या साऱ्याबद्दल काय म्हणशील? सर्व मोठे मोठे प्लेयर आलेत. पनवेलचे जे टॉप 11 आहेत ते इकडे आलेत. त्या मस्त मजा आली पब्लिकला बघायला. केतन म्हात्रे पण आला, विजय पावले आला होता, मजा आली बघायला. आज पहा ना मित्रांनो, आज जर का आपण पाहिलं ना तर भारतातली नामवंत खेळाडू या स्पर्धेला उपस्थित दाखवताना पाहायला मिळाले. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या चहू बाजूला प्रत्येक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळाला. या आपण अजूनही काही प्रेक्षकांशी जुळण्याचा प्रयत्न करूयात, कारण आज 10वी चषकाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांची उपस्थिती आपण सातत्यपूर्ण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक वर्ग इथे येत असताना पाहायला मिळालेत. कारण जिथे मोठा प्लॅन्डॉल बनवण्यात आलाय, कारण जिथे प्रेक्षक वर्गात त्यांना बसण्यासाठी एक चांगली पाण्याची व्यवस्था असेल, अगदी त्याच वेळेला बसण्याची व्यवस्था असेल, साऱ्या गोष्टी सर्व गुण संपन्न असं आयोजन, हे प्रशस्त असं क्रीडांगण आपण पाहतोय. त्याबरोबरच आपण काही चर्चा करतोय या प्रेक्षक वर्गाची. इतर प्रेक्षकांपर्यंत आपण नंतर पोहोचूया, कारण सेकंड सेमीफायनलला होते सुरुवात. होऊया समालोचन कक्षाकडे. थँक्यू. ओंकार टवटेच्या या हॅट्रिक साठी R26 यांच्याकडून 26 आलेत. 26 आकड्याबद्दल नंतर बोलीन. पहिला चेंडू लोअर फुलटास बदलला, सरळ बॅटने केलं. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. धावा जर कमी झाल्या असतील मात्र त्या डिपेंड कराव्या लागतील आणि त्यासाठी नक्कीच प्रयत्न असेल. प्रेरणा 11 खैरवाडी, सुभाष दादा इंगळे यांचा संघ प्रयत्न करतोय. गोलंदाजी मार्कवर ऋतिक माळी. फलंदाजीत काही चकप दाखवू शकला नाहीये, आता मात्र त्याला लकब दाखवावी लागेल गोलंदाजीत. पण मात्र विकी पाडगे ज्या दिवसाची इनिंग थांबले तिथूनच सुरुवात केली की काय. पहिल्या चेंडूवर ठोकला बेधुंद बेधडक बेतडक चौकार. महावीर चषकाला बोलवणार, दुसरा कोणाला बोलवणार नाही, कारण तुझी क्वालिटी आपलातून आहे, म्हणूनच तू सुद्धा आमच्याशी जॉईन आहेस. हा पुन्हा लोअर फुलटॉस मध्ये झाला, उडवलाय
चेंडू वन बाउन्स पुन्हा एकदा जाईल सीमा रेषे बाहेर. येतोय दिमागदार चौकार. माझ्यापेक्षा भारी नाचून नाही दाखवायचं विकी पाटगे असेल, माझ्यापेक्षा भारी खेळून दाखवायचं असंच काहीतरी मैदानात तो म्हणत असेल. काय फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना केला, 2 चौकार पाठवले, मात्र ऋतिकला कमबॅक करावं लागेल. अजून एक तिसरा बेधडक सीमा रेषे बाहेर आलेला हा कडक बेहतरीन आणि सुंदर षटकार. हा आहे या स्पर्धेतील 310वा षटकार. षटकारांचा पाऊस पडलाय, 310वा आलाय. तुम्ही किती बघितलेत मला माहित नाही, पण मात्र बाम ग्रुपने हे सगळे षटकार बघितलेत. त्या बाम ग्रुपसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ऋतिक आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हाही चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येईल खाली, घेईल झेल झेल आणि समाप्त करेल. हादरा नक्कीच बसतोय. 14 या धावसंख्येवर भुवनेश्वर संघाला बसलेला पहिला हादरा. मिळेल डीजेला संधी. लाईव्ह फोटो पाहतोय आकाश कडव आणि त्यांच्या साथीदार योगेश गंबे आता जॉईन झालेत. पण योगेश गंबे तुमची जागा मी घेतली, तुमची जागा धोक्यात आले. आकाश कडवने मला ऑफर दिलेली आहे, पण मात्र गोलंदाजी मार्कवर ऋतिक माळी. 5 चेंडू 14 धावा खर्ची केलतोय. एक फलंदाज बाद केलाय. नवीन फलंदाज सुराग दाभाडे. वर्षभर घरी बसीन पण दहावीर चषक खेळीन ही भीष्म प्रतिज्ञा केलेला हा फलंदाज आणि त्याच्या बॅटीतून आला हा तडाखा. बेधुंद बेधुंद बे मुराद असा इरादा कार. आवाज ऐकूया भोसलेंचा मराठी दणका. चोवीस बॉल आता मात्र 28 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये राहणार. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सामना चांगल्या रीतीने पुढे सरकत असताना 1 बॉल 6 धावा सुराग दाभाडेच्या बॅट मधून येत असताना एक अफलातून स्ट्रोक त्याने इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. संघाची धावसंख्या 20 आहे. महागड राहिला तो ऋतिक माळी ज्याने 20 धावा खर्च केला. 24 बॉल 28 ची आवश्यकता. स्मशान शांतता सगळीकडे पाहायला मिळते, कारण जो चाहता वर्ग टाळ्यांचा गजर करत होता ना विकेट नंतर, ते आता शांत मात्र झालेत. धावफलकावरती 20. स्ट्राईक एंडवरती तुषार यावेळेला पाहायला मिळेल. तुषार कांबळे. गोलंदाजी मार्क वरती तन्मय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला. आणखी एक दमदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे आज तितकेसे चांगले असायला हवेत. सेमीफायनल खेळतोय आपण सेकंड. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळतोय. एक तर मिळाल्या दुरीचा प्रयत्न करण्यात येतो. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, ही धाव इथे अंगलट येऊ शकली असती. लगेचच हेरलं जिथे सुरागने मिस टायमिंग झाला, बॅटची लिडिंग एज घेतली, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि अशा परिस्थितीमध्ये हा झेल उडाला. बॉडी लँग्वेज तितकीशी चांगली नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमची. चेंडू पर्यंत पोहोचले नाही. धाव फलकाबाजी 27-1. पुढचा बॉल तन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना 22 बॉल. आता मात्र येणारे 21 बॉल आणि 21 ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 21 चेंडू आणि 21 धावा मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. तन्मयला विकेट घ्याव्या लागतील. विकेट घेतल्यानंतर धावा थांबतात. हे क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. 27-1. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला इथे करण्यात येतोय. चेंडूच्या मेरिटवरती खेळलं जाताना त्याला क्रिकेट म्हणतात. इथे सध्याचं क्रिकेट हे आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देणाऱ्या खेळाडूंना आपण पाहतो, परंतु तितकंच भर हे चेंडूच्या मेरिटवरती देण्यासाठी पाहायला मिळालेलं नाहीये. धाव फलकावरती 27-1 आहे सध्या परिस्थिती. 48चा पाठलाग करायचा आहे. उजव्या एसीच्या बाहेर कव्हरला केले, डीपॅक्सचा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राय, जमिनीला घासत पुसत चाटक अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चौकार. बाटमधून निघणारा हा चौकार इथे एक्स्ट्रा कव्हरला सुरंग पाडली आहे त्याने. सुराग स्ट्राईक एंड वरती आहे आणि चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो. सुराग दाभाडे स्ट्राईक एंड वरती जिथे पाहायला मिळाला होता. धाव फलकावरती एकाने धावसंख्या पुढे सरकेल तिथे 33 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे अजूनही आपण पाहिले तर 18 बॉल आणि 16ची धावसंख्या मॅचला कलाटणी दिली आहे. पहिल्या विकेटसाठी 32 धावसंख्येची भागीदारी, पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी अर्थात 14 धावांची पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आता मात्र या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या बॅटरने चांगल्या रीतीचा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 32 म्हणल्यात 18 बॉल 16ची आवश्यकता. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. तर इथे विकेट हव्यात. क्षेत्ररक्षण करणारा प्रेरणा 11 खेरवाडी या टीमला. धाव फलकावरती 32-1. हाफ ट्रॅकर पुल केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय. इथे झेल निसटलाय. सकाळी आंघोळ करत असताना हातातून ओला साबण सुटावा ना, त्या रीतीने झेल इथे निसटलाय. धाव फलकावरती धावा जिथे 33-1 आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला रिप्ले आपण पाहूया. कॅमेरा वर्क परागचं कौतुक करायला आवाज एक चांगल्या रीतीने परेश पालकरने कॅमेरा बघ केलाय. झेल निसटला. सहज साधा सोपा झेल. क्षेत्ररक्षक होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिथे आपण पाहिला, ज्याच्या हातून हा झेल निसटत असताना पाहायला मिळाला. 33-1 आहे. राज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे फटका बॅटचा स्टिकरला लागलाय. लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिला. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना चांगल्या रीतीने ही सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त करण्यात आली. संघाची धावसंख्या 34. धाव फलकावरती धावा 34-1 पाहायला मिळतात. आलेल्या प्रेक्षक वर्ग सकाळी जे काही उपस्थित नव्हते ना, त्यांच्या माहितीसाठी आज लगातार 2 वर्ष या असोसिएशनचा चॅम्पियन म्हणून रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने आजही याही वर्षी पुन्हा एकदा आपली दहशत कायम ठेवली आहे. सामना जिंकला तो प्रेक्षणीय लढतीचे 2 मॅचेस. हाफ ट्रॅकर बॉल, काळजी घ्या खेळाडूला लागली नाही ना. पाणी त्वरित पोचवा, त्वरित काळजी घ्या, पाणी पोचवा. मी लवकरात लवकर विनंती करेन, लवकरात लवकर कृपया इजा मोठी नसावी. मी धावीर महाराजा चरणी प्रार्थना करेन, कारण परवाच्या दिवशी बंटी बद्रिकेला पाहिलं
मोहपाड्याची रजनी क्रिकेटची स्पर्धा देवाचरणी प्रार्थना, ईश्वरचरणी प्रार्थना की जा मोठी नसावी. काळजी घ्या मित्रांनो, या साऱ्या गोष्टीची काळजी आपण घ्या. धावफलकावरती 34ला 1 आहे. फायनल जिथे आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय. रोहा तालुका टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक श्री धावीर चषक 2024 ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा क्रिकेटच्या उत्कर्षासाठी उत्कृष्टतेसाठी एक उत्तुंग झेप 12व पर्व आणि त्यावरती रोहेकरांना हे गर्व असं हे 12व पर्व आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,60,000 रुपये व आकर्षक श्री धावी चषक, द्वितीय क्रमांक 80,000 रुपये व आकर्षक श्री धावी चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 40,000 रुपये व आकर्षक श्री धावी चषक. या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षण राहणार आहे. फायनल जिंकणारा अर्थात अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाच्या संघ मालकाला देण्यात येणार आहे ती बाईक. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आकर्षक चषक व सायकल, क्षेत्ररक्षकासाठी कूलर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. प्लेअर ऑफ द डे भूमी स्पोर्टची बॅट. हे पहा विहंगम दृश्य श्री धावीर महाराजांचं हे मंदिर आपल्याला ऑन ऑफ स्क्रीन पाहायला मिळतंय. हा बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय ते अर्थातच ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून हा बर्ड आय व्ह्यू अर्थात ड्रोन व्ह्यू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. हा डेपो पाहायला मिळतोय अर्थात या रोह्याचा. आणि हे विहंगम दृश्य या मैदानाचं आपण पाहतोय की चहू बाजूला असणारी ही सीमारेषा वर्तुळाकार क्रीडांगण हे 12व पर्व यशस्वीरित्या पार पाडत असताना एक वर्तुळाकार क्रीडांगण आपण पाहतोय. आणि चहू बाजूला असणार हे मंडप, कारण ह्या क्रीडांगणाची ही शोभा वाढवत आहे. क्रीडांगण आपण पाहतोय अगदी 30 सर्कल अगदी आयताकृत पाहायला मिळतोय आणि त्या मधोमध असणारी खेळपट्टी. या मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय ऑन साइडला, पुढच्याच बॉल वरती चेंडूला पाठवलाय इथे सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद झाला. 14 बॉल 10ची आवश्यकता. शेर ज्या वेळेला एखादी शिकार ज्या वेळेला आपण करतो ना आणि वाघाला जर यदा कदाचित कुठे जखम झाली ना तो नेहमीच घातक ठरतो. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. सुराग दाभाडे 9 बॉल 20 वरती खेळतोय. 42 धावा धावफलकावरती येत. हेलिकॉप्टर आपण पाहिला. संतोष पाल जर का इथे असताना तर त्यालाही हेवा वाटला असता. बॉलाची पूर्तता करावी मागणी करण्यात येते. महेंद्रसिंग धोनीचा हा जवळचा मित्र, परंतु नुकतंच अगदी काही वर्षांपूर्वी त्याचंही निधन झालं. त्याच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स देखील महेंद्रसिंग धोनीने पाठवली होती, कारण एक चांगला जवळचा मित्र महेंद्रसिंग धोनीचा. मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. श्री स्वयंभू भुवनेश्वर विपक्ष प्रेरणा 11 खेडबाडी. प्रेरणा 11 खेडबाडी टीम प्रथम बॅटिंग करत असताना केवळ 47 बनवल्या. 48चं लक्ष राज पाटील वरती हल्ले चढवलेत. बॉल लागला बॅटरला आणि तदनंतर सुराग दाभाडे ऑन साइडला, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट फाईन लेगला अजून एक जीवदान. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळते ती एक झेल झालेले नाही आहेत. प्रयत्न तितकेसे चांगले पाहायला मिळालेले नाही आहेत. हा रिप्ले आपण पाहतो. बॅटची लिडिंग एज घेतली, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू ब्रश झाला, शॉर्ट फाईन लेगला झेल निसटला. एक धाव आली. 12 बॉल आता मात्र 5ची आवश्यकता या मॅच मध्ये. 43ला 1 IQ डीजेच्या माध्यमातून. बारा बॉल आणि केवळ 5 धावसंख्येची. सुराग दाभाडे ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेला हेलिकॉप्टर मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांब लचक लांब वरचा हा दूरवरचा टोकलेला षटकार. मिळाला फटका खेचला आणि मी काय केलंच नाही. वरतून तू केवळ बॉल कडे पाहत राहिला. पहा ना एखादा जखमी झालेला वाघ किती घातक असतो. सुराग दाभाडे त्याला दुखापत झाली आणि काय बॅटिंग गेली. 11 बॉल 27 धावा. वन मॅन शो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला दोन्ही संघालाही आपण आमंत्रित करणार आहोत. वैष्णव विलन कोलाड फायनलची मॅच आणि त्याच्या